नमस्कार मित्रांनो, इंडियन कॉर्न हॉर्स लव्हर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज मी आलो आहे 12 मे ते इथे, जिथे दरवर्षी भीमथडी घोड्यांचा सुंदर असा शो ऑर्गनाइज केला जातो. मागील 3 वर्षापासून ह्या शोचं आयोजन माननीय श्री रणजित अण्णा पवार साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही इथे करत असते. आणि आपल्या भीमथडी घोड्यांना एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले हे जे भीमथडी घोडे, ज्यांनी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आणि स्वराज्याच्या लढायांमध्ये फार मोलाचा हात या घोड्यांचा होता. तर त्याच घोड्यांचे वंशज आज आपल्याकडे इथे या प्रदर्शनासाठी आणलेले आहेत. आणि भीमथडी घोड्यांची माहिती तर आपण वारंवार प्रत्येक वेळी देतच गेलो. पण आज प्रत्यक्षात आपल्याकडे भीमथडी जे घोडे इथं आलेले आहेत, त्यांचे सर्व या घोड्यांचे मालक इथं आलेले आहेत. काहींनी नर आणले आहेत, काहींनी माद्या आणल्या आहेत. तर आपण थोडंसं त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊ की हे कुठून आलेत, काय नाही आणि ह्या घोड्यांचं काय वैशिष्ट्य आहे. कारण की हे स्वतः घोडे फार त्यांच्या पिढीजातप्रमाणे त्यांचा उपयोग केला जातो. तर जाणून घेऊ. आपल्या सोबत आहे एक अश्वप्रेमी आहे, जे भीमथडी अश्वप्रेमी म्हणू शकतो. त्यांच्याशी जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. माईक वरती घ्या थोडासा. नमस्कार. सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलेत? माझं नाव संदीप भगवान काळभोर. हां. मी अहिल्यानगरहून आलो. अहिल्यानगरहून आलो. संदीप भाऊ, आपण किती वर्षापासून भीमथडी घोडे पाळतात? आता आपल्याकडं भीमथडी घोड्यांचं तरी नाही म्हटलं तरी पण 25 वर्षापासून. 25 म्हणजे तुमच्या वयाच्या पहिल्यापासून वडील हां. वगैरे पण पाळत असतात? वडलोबाज होते आपल्याकडे. बरं, बरं, बरं. तर मला एक सांगा, की अनेक आपण सोशल मीडिया आपण सर्वजण यंग हो. आहेत ते यूज करतो. हं. आणि त्याच्यामध्ये आपण इतर पण घोडे बघत असतो. नुसतं भीमथडीच नाही, पण इतर पण घोडे बघतो. हं. तर तुमच्या बघण्याचा आणि तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक अश्वपालक आहे भीमथडीचे. तर इतर घोडा आणि भीमथडी घोडा ह्या दोघी घोड्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो, की त्यांच्या टेम्परामेंटमध्ये, त्यांच्या पळण्यामध्ये किंवा त्यांच्या ताकदीमध्ये? याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. इतर घोड्यांच्या अकॉर्डिंग या घोड्याला म्हणजे जास्त पळण्याची स्ट्रेंथ आहे. हां. हा घोडा नॉनस्टॉप 50 किलोमीटर पण पळू शकतो. बरं. 40च्या स्पीडनी किंवा बरं. 50च्या स्पीडनी. बरं. इतर घोड्यांचं म्हणजे कसं आहे आणि कमी खाण्यामध्ये पण जास्त म्हणजे नाही का स्टॅमिना. स्टॅमिना हा या बरं. घोड्यांमध्ये आहे. हं, हं, हं. तसं पाहायला गेलं तर. बरोबर, बरोबर. तुम्ही या घोड्यांचं संवर्धन म्हणजे एक कोणी पण करू शकतो. साधारण माणूस पण या घोड्याचं संवर्धन बरोबर. करू शकतो आणि तेवढंच. बरं, बरं. तर साधारण तुमच्या नगरपट्ट्यामध्ये सर्वात जास्त या घोड्यांची ब्रीडिंग पण असते. म्हणजे हो. माद्या नर फार अवेलेबल होतात आणि तुमच्या इथले जे चांगले चांगले घोडे हे बाहेर विकल्या पण सेल जातात, झाले सेल सगळं. पण बरोबर. होतात. तर साधारण तुमच्या नगरपट्ट्यामध्ये म्हणजे आजूबाजूचा नगर प्रॉपर सिटी आणि आजूबाजूचा असे किती घोडे आहेत आता तुमच्या इथे? आमच्या अहिल्यानगरमध्ये तरी पण एक 100 क्रॉस घोडे असतील अच्छा. भीमथडी. बरं, त्यांचा उपयोग तुमच्या ह्याच्यात जास्तीत 100 जास्त प्लस. काय कोणत्या गोष्टीसाठी केला जातो म्हणजे? आता आम्ही त्यांना रेससाठी उपयोग करतो नाही का, बरं. पळण्यासाठी. हां. आमच्याकडे घोडाडांगा शर्यत म्हणून असती. बरं. आम्ही तिकडं या घोड्यांचा यूज करतो बरं, बरं. किंवा लहान लहान मुलं बसवण्यासाठी. बरं. आमच्या मग घरचे हां, हां. त्यासाठी आपण बरं. त्याचा उपयोग करतो. तर आता आपल्याकडे किती घोडे आहेत मग? माझ्याकडे 2 घोडे आता. 2 घोडे. इथं एक आणलेलं आहे बरं, आणि ह्या घरी एक आहे. प्रदर्शनात तुम्ही पहिल्यांदा आले का याच्या पहिले पण नाही येते? पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर आलतो एकदा. बरं, बरं. तर आता मग आपले घोडे याच्यात आणले पार्टिसिपेट हो, करण्यासाठी. पार्टिसिपेट केलेलं कोणत्या आपण. कॅटेगरीमध्ये तुमचे नर आहे का मादी? नर नर म्हणजे स्टॅलियनमध्ये झाले. स्टॅलियनमध्ये. बरं. अजून कोण बोलणार तुमच्यापैकी कोणी आहे का ज्यांच्याशी बोलता येईल? बोला, बोला. हे घ्या. जरा, जरा. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून मंडली आले? ज्ञानदेव कापडे, तुम्ही कुठून आले? बोलेगाव, अहिल्यानगर. बरं. तुम्ही आपल्या शोला पहिल्यांदाच आले का? नाही, तिसरा टाइम आहे आता. तिसरा टाईम आहे. मग मागच्या वेळी पण आले होते? नाही, फर्स्ट टाइम एक आपल्या घोड्याचा एक फर्स्ट नंबर आलता त्याचा, बरं. अर्जुन. अच्छा. हा, दुसऱ्या वेळेस आपण याच्यासाठी आणला होता डिस्प्ले दाखवण्यासाठी लोकांना. हो. बरं, बरं, बरं. आता यावेळेस पण आणलाय, त्याचा एक बच्चा पण आणलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ब्रीडिंग पण करतात का हो. त्याची? ब्रीडिंग केली. बरं, बरं. तर त्याचा बच्चा आता किती वर्षाचा आहे? एक 17-18 महिन्याचा. बरं, बरं, बरं. आपण त्याची व्हिडिओ मला क्लिप दाखवा कोणता आहे काय नाही. बरं. ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही किती वर्षापासून हा घोडा पाळता? घोडा माझ्याकडे 10-12 वर्षापासून आहे. भीमथडीच पाळतात? हो. मला एक आमच्या सांगा. आजोबापासून ते. बरं. हा, तर एक सांगा की ह्या घोड्यांचं काय वैशिष्ट्य सांगू शकता तुम्ही अजून? वैशिष्ट्य म्हणजे आता आम्हाला पहिल्यापासून सवय झालेली हा. त्यांची. आणि दुसरे घोडे आम्हाला काठीवडी घोडे वगैरे दुसरं काही चालत नाही? चालत नाही. बरं. आम्हाला पहिल्यापासून यांचा नाद आहे. बरं. रेससाठी हा. दारात असले थोडं व्यवस्थित बरं वाटतं जरा. बरं, बरं.
तरी साधारण यांच्या संगोपन तुम्ही कसं करता? म्हणजे समजा बच्चा घेतला, मग त्याला कसं तुम्ही वाढवतात? कसं त्याला डाएट हे करतात? काय-काय अजून व्हॅक्सिनेशन वगैरे करतात का? हो, करतो त्याच्याबद्दल ना. थोडंसं टाइम आम्हाला टू सांगा. टाइम आहे. 3 महिन्याला दंताची गोळी वगैरे. हां, त्याच्यानंतर टीटीचं इंजेक्शन वगैरे 6 बरोबर. महिन्याला. बरं. परत दूध वगैरे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे होईन ॲडजस्ट ते करतो. बरं, बरं. आणि खायला काय देतात तुमच्या इकडे? काय खायला काय तुमच्या आपलं नगरपट्ट्यात काय भीमथडी घोड्यांना चांगलं राहील? कारण की कसं असतं, काही लोकांना हे घोडे घ्यायची इच्छा असते. कडबा राहतो पण आमच्याकडे. लोकांना काय होतं, की सर्वात महत्त्वाचा विषय असा असतो, की यांना द्यायचं काय खायला? हां, हां. कारण की हे घोडे असे आहेत, की यांना खा म्हणजे जागेवर खाऊ घालण्यापेक्षा चरण्याला फार आनंद भेटतो. हो. बरोबर. तर तुमचे घोडे पण असे चरायला वगैरे तुम्ही सोडतात का जागेवरच बांधून ठेवता? नाही आता सध्या चरायला नाहीये. उन्हाळ्यामध्ये बांधूनच असतात आमचे. हं, हं, हं. पावसाळ्यात राहतात चरायला. बरं, बरं, बरं. आणि त्यांना खाण्याला म्हणजे आता मग उन्हाळ्याच्या टायमाला आमच्याकडे लसूण घास वगैरे राहतो. हो, हो. मेथी घास म्हणतो मेथी आपण. घास. बरोबर. तो राहतो. वैरण राहते आमच्याकडे आपला कडबा कुट्टी नाही बरोबर, बोलत. बरोबर. ते पण राहतं. बरं तुम्ही 3 वर्षापासून आपल्या बारामतीच्या शोला येतात. ते भीमथडी घोडे तुमचे जिंकले पण. हां, हां. तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता? पहिले तर मी हे विचारतो, की तुम्हाला इथलं नियोजन कसं वाटलं? नियोजन एकदम छान वाटलं. हां. पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस थोडं माहित नव्हतं काही. हां, हां, हां. दुसऱ्या वेळेस आलो थोडा अनुभव आला. आता बरं. जास्तच अनुभव आला. बरं. मग तुम्हाला अनुभव आला तर तुम्ही माझ्या मते असं आहे, मग की तुमची जबाबदारी जास्त वाढली गेली पाहिजे. तुम्ही अजून हां. जास्त लोकांना इथे घेऊन यायला पाहिजे सगळ्यांना होतं. रिस्पॉन्स दिला म्हणलं "व चांगलं आहे येत जा सगळे. हां, हां. थोडं घोड्यांचं बी आपल्या बी हे नाही का म्हणजे बरोबर, बरोबर. त्यांना थोडी मान्यता वगैरे काहीतरी." बरं एक नगरपट्ट्यामध्ये एक थोडासा विषय मी संदीप भाऊंशी पण एकदा चर्चा केली होती. हां. अजून 1-2 लोकांशी केली होती, की तुमच्या भागामध्ये फक्त जे नर पाळले जातात, हं. त्याची विशेष ब्रीडिंग काही केली जात नाही. तर तुम्ही ब्रीडिंगकडे ध्यान ब्रीडिंग पण करतात का? काय होतं किंवा करण्यासाठी काय तुम्ही उपाययोजना करता किंवा कशी ब्रीडिंग करतात का? काही माद्या सोडतात मी का? तर एक माद्या 4-5 वेळेस ब्रीडिंग केलेली आहे. बरं. त्याच्यानंतर मग बाकीच्यांचं आता ते घोडे रेसमध्ये पळवतात थोडं तकलीफ देतात मग अच्छा. ब्रीडिंग केल्याच्या नंतर. हां, हां. आता मी पळवायचं बंद केलं त्याच्यामुळे मी ब्रीडिंग चालू केली. अच्छा. मग तुम्ही काय ब्रीडिंगची काही फीज वगैरे चालू केली हां, आहे चालू का? आहे. बरं. साधारण आपल्या काय उंचीचा घोडा आहे आपल्याकडे? 54 आहे. 54 हाईट आहे. आणि किती माद्यांवर सोडल्या गेल्या आतापर्यंत? आतापर्यंत 4. 4 मध्ये 4 इंची रिझल्ट आलेत का? हो. आणि कशी ग्रोथ वगैरे बच्चांची? चांगली क्वालिटी वगैरे सगळं. काय कलर सोडतोय तो? ते एक सेम त्याच्यावरच गेलाय. बरं, हां. दुसरा एक असा करड्या कलर आईवर गेला तो जास्त. बरं, बरं. करडा कलर. हं. मग आपल्याकडे आता किती 2 नर आहेत का? नाही 2 आहे आणि एक त्याचा एक छोटा बच्चा आहे. अच्छा. बरं, बरं. अजून कोण बोलण्यासारखं कोणाला बोलायची इच्छा असेल? सांगा. या तुम्ही घोड्यांचं बोलशाल. हे वैशिष्ट्य म्हणजे हे आहे, घ्या ना माईक घ्या. द्या. हां. या घोड्यांचं वैशिष्ट्य असं आहे, आपण जम्मू काश्मीरला गेलो किंवा अमरनाथला हो, गेलो, हो, हो. त्या लोकांनी या घोड्यांची ताकद जाणली आपल्यापेक्षा जास्त. हां, हां, हां. मग यांचा इतिहास कुठेतरी लपला गेला. बरोबर. कारण की हे घोडे कमी खाण्यामध्ये पण जास्त ताकद यांच्यामध्ये बरोबर, बरोबर. अकॉर्डिंग आणि तिन्ही पण ऋतूमध्ये सर्वाइव्ह करू शकतात. बरोबर. तुम्ही यांना गोठा वगैरे नाही मानलं म्हणजे बरोबर, बरोबर. आमच्याकडे आहे पण नाही केलं. मला स्वतःला असा अनुभव आला, हम्म. जेव्हापासून हा, आपलं आमच्या हे गोठे झालतं. निघाले, हो. जवळजवळ आता 3 महिने झाले. हम्म. 2.5 पावणे 3 महिने. तर आमची जी घोडी सिद्धी, हम्म. ती ओपनली डायरेक्टली म्हणजे ढगाच्या खाली डायरेक्टली, ना ढगाच्या शेड बीड काही नाही. आणि ना थंडीने तिला काही त्रास झाला, ना कशाने काही नाही. आणि आता बी उन्हात असते तरी एवढं काही नाही. अजून कडक उन्हाळा काही चालू नाही झाला. हो. पण अजूनपर्यंत वातावरणाने त्या घोड्यांवर काही असर होतो हे काहीच तरी असर मी होत तरी नाही काहीच पाहिलं. होत नाही. तुमचे तरी घोडे तुम्ही रोज पळवतात हम्म. त्याच्यामुळे थोडासा त्यांचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. पण आमचे घोडे आम्ही जास्त काही पळवत नाही, घरीच जास्त आहे. हम्म. त्याच्यामुळे तरी काही विशेष काही असं काही त्रास नाही त्यांना. तुम्ही त्यांना पावसात बांधा. हां. पावसात राहिल्यानंतर त्यांना काय ताप वगैरे येणं किंवा नाही, काय नाही. आणि यांची डायजेस्ट सिस्टीम जी आहे घोड्यांची हां, हां. ती बाकीच्या काठेवारी वगैरे ते कानोले वगैरे आहेत हां, त्यांमध्ये, हां. त्यांच्यापेक्षा चांगली. हां, ज्यांना पोटदुखी वगैरे जास्त आहे घोड्यांना नाही. बरोबर. आणि हे घोडे पाणी जास्त पितात बरोबर. खाल्ल्यानंतर. त्याच्यामुळे डायजेशन हो. जास्त होतं. आणि बरोबर. 12 महिने पाणी पितात ते. पाणी जास्त पितात. त्यांना म्हणजे थंडीमध्ये पण पाणी चालतं. हो, चालतं पाणी हम्म. पितातच ते. संदीप भाऊ, जसं आता नवीन जे आपले अश्वपालक आहे, आजचा युवा पिढी आपला पाहायला गेला तर साधारण ज्याच्या किमती जास्त असतात त्याच्याकडे जास्त आकर्षक होतो. बरोबर. किंवा ज्याच्याकडे किमती विक्री जास्त होते त्याच्याकडे आकर्षक होतात. किंवा मग ब्रीड म्हणा. तर आपण युवक म्हणून तुम्ही आपल्या नवयुवकांना ही ब्रीड घेण्याचं प्रोत्साहन कसं करशाल? हायब्रिड म्हणजे सध्या आता स्वस्त आहे. पण हां. आता जर आपण समजा म्हणजे वाढवली याची ब्रीडिंग वाढवली हां, हां, तरी हां. पण
महाग होणारच ब्रीड, बिलकुल असं बिलकुल. काही नाही. जसं तुम्ही मागे मला एकदा कॉलवर पण बोलले होते की हो. बुवा आमच्याकडचे जे घोडे ते कर्नाटकमध्ये फार चांगले हो, आता माझ्याकडे एक पाळणारा घोडा आहे. हा. मी तो 3,000 रुपयाला घेतला होता बर. बच्चा असताना. हा. आता त्याला माग एकदा 2 वर्षापूर्वी 5 लाख रुपयाला मला मागितला होता कर्नाटकवाल्यांनी. अच्छा. कारण की तिकडे शर्ती लिगल होतात. हा हा हा. शर्यत चालू असताना तिकडं महागाई बोनस असते. म्हणजे हा. तिकडचे खासदार आमदार जे असतील ते सगळं नियोजन करतात. बरोबर. त्यात पण पहिल्यापासून खेळ येतो. मग त्या लोकांनी तिकडे मला 5 लाख रुपये मागितला होता. पण आता काय आवड असल्यामुळे आपण नाही दिला. नाही दिला ते. बरोबर. अशातला भाग आहे. आणि तिकडे पण हिब्रिड भेटत नाही त्यांच्याकडे. मग हा. ते इकडे येऊन आपल्याकडे येऊन बरोबर. घेऊन जातात नगरला. तर मित्रांनो हे आपले काही अश्वपालक होते. तरी याच्यात कोणाला काही प्रश्न असेल तर विचारावा की काही असेल तर. तसं आपल्याकडे काही तुमच्या प्रश्नांसाठी आपल्याकडे एक्सपर्ट आलेलेच आहे. आज तुम्ही विचारू शकता संध्याकाळी म्हणा किंवा हो. अजून 2 दिवस आपल्याकडे आहे. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जे भीमतडी अश्वपालकांना हेच नम्र निवेदन करतो की पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने अजून घोडे अजून आणावे. घोडे आणावे. आपला जो तुमचा काही ग्रुप असेल आणि इतर लोकांना त्यांनाही सांगावं, त्यांनाही या कार्यक्रमात या शो मध्ये पार्टिसिपेट करण्याचा मौका भेटला त्यांना अनुभव येईल आणि एक त्यांचं प्रोत्साहन वाढेल. अजून चांगल्या पद्धतीने घोडे तयार करू शकतात. घोड्यांची निगा कशी ठेवली पाहिजे, घोडे शोला आणण्यापूर्वी काय काय केलं पाहिजे याचंही त्यांना थोडीशी माहिती भेटेल. तर हे तुम्ही करावं आणि याची जागरूकता सर्वांनी करावी हीच मी तुमच्याकडे सर्वांकडे प्रार्थना करतो. आणि पुढच्या वर्षी जास्त संख्येने घोडे तुम्ही आणावे हेच तुमच्याकडे सांगतो. तर मित्रांनो हे ते आपले काही अश्वप्रेमी, अजून काही अश्वप्रेमी आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू. धन्यवाद.